आज 1 मे महाराष्ट्र दिवस. संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना, जमात बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संदर्भामध्ये खऱ्या पाहता खूप मोठा महाराष्ट्राने दुजाभाव केलेला आहे. ज्या ठिकाणी 105 हुतात्मे शहीद झाले होते, मराठी भाषाच्या आधारावर महाराष्ट्राचं गठन झालं आणि त्यासाठी 105 लोक शहीद झाले. पण आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा त्याच काळापासून सुरू झालेला आहे. म्हणजे जेव्हा संविधान इम्प्लिमेंट झालं तेव्हापासूनचा हा लढा आज 75 वर्ष लोटूनसुद्धा लढल्या जात आहे आणि अजूनही या जमातीला न्याय देण्याची महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची इच्छाशक्ती दिसत नाही आहे. आदिवासी गोंडगोवारी जमातीचे 114 लोक शहीद झाले. अजूनही त्यापैकी 6 लोकांची ओळख पटली नाही आणि 6 लोक आपल्या घरीसुद्धा पोहोचले नाही. म्हणजे 126 लोकांची 23 नोव्हेंबर 1994ला गोंडगोवारी जमातीचा जो कास्ट सर्टिफिकेट आम्हाला 1985 पूर्वी मिळत होते ते निरंतर मिळत राहावे यासाठी जे आंदोलन झालं हिवाळी अधिवेशनावर 23 नोव्हेंबर 1994ला, त्यामध्ये शहीदांची संख्या 126 आहे एकूण. म्हणजे जिथे महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले त्यांना लगेच न्याय मिळतो आणि जे CPN बेरार जो सर्कल होता, म्हणजे त्यावेळेचा विदर्भ, मध्य प्रदेशचा काही भाग, या जमातीचं अस्तित्व या महाराष्ट्र एकत्रित झाल्यामुळे कुठेतरी नष्ट करण्यात आलं. या जमातीचे तुकडे करण्यात आले. अजूनही आमच्या जमातीचे काही जे जिल्हे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, आंध्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे. या जमातीचे तुकडे पडल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं भरपूर मोठा पेचसुद्धा निर्माण करून ठेवलेला आहे. वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून आणि बैठकाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे बाजू रेटत असतो. आज 74-75 वर्ष होऊनसुद्धा शासन आम्हाला न्याय देण्यामध्ये असमर्थ आहे किंवा इच्छाशक्ती नाही आहे. आणि 94च्या हत्याकांडानंतर पहिल्यांदा BJP हे सरकार केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी बसलं. जे सरकार बसलं होतं ते आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या रक्तावर बसलं होतं. त्या हत्याकांड घडला आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशाचा रोष काँग्रेसच्या त्यावेळच्या शरद पवार यांच्या विरोधात गेला आणि BJPला राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळाली. पण त्यावेळेसचे जेव्हा अँथ्रोलॉजिकल सर्वे झाले होते 1976चा असो किंवा 94चा जो सर्वेक्षण झाला होता, ज्याच्यामध्ये अँथ्रोलॉजिकल सर्वे बुक 2002 याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की गोवारीच हे गोंडगोवारी आहे, संवैधानिक गोंडगोवारी आहे. जे 1950 पूर्वीचे जे गोवारी आहेत, ज्यांचे पुरावे गोवारी आहेत, तेच सबट्राईब ऑफ गोंड या पद्धतीची त्यांची एंट्री झालेली आहे आणि 85पर्यंत त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत होत्या. पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, शासनाच्या चुकीच्या कमिटीमुळे या जमातीला वंचित ठेवण्याचं काम झालेलं आहे. आम्ही संविधानिक कृती समितीच्या माध्यमातून, आदिवासी गोंडगोवारी संविधानिक कृती समितीच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन, मोर्चे, धरणे, आमरण उपोषण, पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्याचं, जेलभरो आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, बहिष्कार यासारखे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करत असतो आणि सरकारला दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. पण ही जमात अत्यंत छोटी असल्यामुळे आणि या जमातीचे तुकडे पडल्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये या जमातीचे
विघटन झाल्यामुळे ही जमात जी आहे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी आहे. अजून एक पारिकुपारलिंगो महाराज रायता जंगो हे आमचे कुलदैवत आहे. ज्या वंशाचे आम्ही आहोत पारिकुपारलिंगो, तो वंशच आमचा नष्ट करण्याची संपूर्ण तयारी चालू आहे. आणि सरकार न्याय देण्याची भूमिका दर्शवून आमच्याच समाजामध्ये फूट पाडतात. आमच्याच लोकांमध्ये काही लोकांना लालूच देऊन संपूर्णच्या संपूर्ण आंदोलनाचा एकसाईड कारभार घेऊन जातात. कुठेतरी जाणून बुजून जे 1985 नंतर 85चा जो GR निघाला त्या नंतर 23 नोव्हेंबर 1994 पर्यंत ही जमात कुठेच कोणत्याच डॉक्युमेंट्सवर नोट नव्हती. म्हणजे 85 पूर्वी गोंडगोवारी म्हणून नमूद होती, पण 85च्या नंतर जे आहे 94 पर्यंत या जमातीचा इतिहास कोणत्याच शासकीय प्रशासकीय रेकॉर्डमध्ये नव्हता. शासनाकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स दिलेले आहे. अँथ्रोलॉजिकल सर्वे असो, इथनॉग्राफिक असो, माहितीचा अधिकारातून मिळालेले वेगवेगळे पुरावे असो, रसेल, हिरालाल यांचे संदर्भ असो, किंवा जे आमची एंट्री जे झाली आहे 1956 काका कालेलकर आयोगामध्ये, जे गोवारी सबट्राईब ऑफ गोंड म्हणजे गोंडांची उपजमात आहे आणि मारवाच्या पत्रासुद्धा, आणि विविध सर्वेक्षण जे झालेलं आहे, शासकीय सर्वेक्षण झालेले आहे, त्यामध्ये आम्ही गोंडगोवारी म्हणूनच नमूद आहोत, संविधानिक गोंडगोवारी म्हणूनच नमूद आहोत. जरी आमचे 1950चे पुरावे हे गोवारीच असले तरी आज आमच्याच समाजामध्ये वेगवेगळ्या गट पाडण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या समाजामध्ये सुद्धा काही अभ्यास गटामध्ये सुद्धा फूट पडण्याचं दिसून आलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती 22 संघटना मिळून ही स्थापन झाली होती. आणि जनसामान्य आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या जे हातावर आणून पानावर खातात यासाठी हे संघटन उभं झालं होतं. रस्त्यावरचं लढाईसुद्धा हेच संघटन लढणार होतं, लढत आहे आणि लढत राहणार. आणि कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा सामूहिकरित्या आम्ही ही लढाई त्याच पद्धतीने लढत राहू. पण काही जे आमचेच जमात बांधव आहे यांनी आपली वेगळी चूल करून ज्या लोकांना व्यक्तिगत कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या मिळवायच्या असेल तर त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची तयारीसाठी त्यांच्याजवळ जर पैसा असेल तर त्यांच्याशी संपर्क करण्याची त्यांनी आत्ताच 28 तारखेला मीटिंगसुद्धा घेतली. नक्कीच त्यांना शुभेच्छा या सगळ्या गोष्टीमुळे, कारण की समाज हा छोटा आहे, अशिक्षित आहे. या जमातीला मार्गक्रमण करण्याकरता म्हणजे मार्गदर्शन करण्याकरता आपल्या जमातीमध्ये जे बुद्धिजीवी लोक आहे फार थोडे आहे. प्रत्येकाने प्रत्येक लढा लढलाच पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण आदिवासी गोंडगोवारी जमातीने जे सामूहिक लढा घेतलेला आहे हाती, तो नक्कीच न्याय मिळेपर्यंत लढत राहू. आम्ही वंडे कमिटीच्या माध्यमातून शेवटल्या टप्प्यात जरी असलो, मुख्यमंत्री साहेब परिणव फुके माध्यमातून आम्हाला तारीख देतात आणि तारखेपासून पळ काढूपणा करतात. कितीतरी मिटिंगा त्यांनी पळ काढूपणा केलेली आहे. आम्हाला तारीख देऊन आयुक्तालयाच्या माध्यमातून असो किंवा परिणव फुकेच्या माध्यमातून असो तारीख देतात मीटिंगची, आणि त्या तारखेला मीटिंग राहत नाही, पोस्टपोन गेली आहे असं दर्शवलं जातं. आणि या जमातीचं नैराश्य दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आम्ही शेवटल्या टप्प्यामध्ये जरी असलो तरी संवैधानिक कृती समितीचे संपूर्ण संयोजक, सहसंयोजक, कार्यकर्ते आणि
आमचे जे राज्य सचिव आहे, कारण की जे जुनी अभ्यासक टीम होती आमची, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून शांत बसली होती. त्या 1.5 ते 2 वर्षामध्ये संपूर्ण कारभार सांभाळण्याचं काम आमचे राज्य सचिव रामदासजी नेवारे साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे नोटिफिकेशन सरकारकडे आतापर्यंत गेलेलं आहे, तर नक्कीच शासन त्याला उत्तर देऊ शकलं नाही किंवा त्याला डावलूसुद्धा शकलं नाही. त्या जेव्हा शासकीय मिटिंगा झालेल्या आहे, जेव्हा आमच्या मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत किंवा आदिवासी मंत्र्यांसोबत किंवा इतर आमदारांसोबत ज्या मिटिंगा झाल्या आहे, खासदारांसोबत मिटिंगा झालेल्या आहे, त्यांनी तो विषय नक्कीच अटर्नी जनरलसोबतसुद्धा मिटिंगा झालेल्या आहेत. त्यांनी एवढा मोठा घात या जमातीसोबत होत असून या जमातीला हे सरकार न्याय देण्यासाठी म्हणजे पळवाट कशी करतो आहे, त्यांना विश्वास बसला नाही. पण नक्कीच आमचे राज्य सचिव खंबीर आहे आणि त्यांचा अभ्याससुद्धा दणगा आहे. या आमरण उपोषणाच्या दरम्यान मी खऱ्या अर्थानं 2 लोकांना बघून या आंदोलनामध्ये, या आमरण उपोषणामध्ये झेप घेतली होती, ज्यामध्ये रामदासजी नेवारे साहेब एक सांस्कृतिक अभ्यास आणि संविधानिक अभ्यास आणि विविध कलमा, विविध तरतुदी आणि विविध शासकीय GR किंवा शासकीय नोटिफिकेशन ज्या निघतात किंवा अँथ्रोलॉजिकल सर्वे असो, इथनॉग्राफिक नोट्स असो, मारवाचं पत्र असो किंवा माहितीच्या आधारे मिळालेले ते जे डॉक्युमेंट्स आहे, हे मिळवण्याचं काम राज्य सचिव यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने रुपेशभाऊ चांबलाटे आमचे जे अभ्यासक, माजी अभ्यासक टीमचे प्रमुख राहिलेले आहे, ज्यांना कोर्टाच्या संदर्भामध्ये चांगला अभ्यास आहे, या 2 लोकांना अभ्यास बघूनच किंवा यांच्या वाटचाली बघूनच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाखालीच या आमरण उपोषणामध्ये झेप घेतली होती. पण समाजाचा लढा हा व्यक्तिगत नसतो, समाजासाठी असतो आणि व्यक्तिगत यामध्ये होणं योग्य नाही आहे. माझं असं स्पष्ट मत आहे की संघटना येतील जातील, समाज हा प्रथम असला पाहिजे. समाजाची लढाई हे प्रथम असली पाहिजे. ज्या पद्धतीनं रामदासजी नेवारे साहेबांनी या 2 वर्षामध्ये संपूर्ण अभ्यासक टीम एका साईडला असताना त्यांनी काम सांभाळलं, कुठलेही रिस्पॉन्स देत नसल्यामुळे त्यांनी संपूर्ण आंदोलनाची बाजू एवढ्या शेवटल्या टप्प्यापर्यंत आणवली. नक्कीच ते या जमातीला न्याय देण्यासाठी त्यांच्यामध्ये एवढं वय असूनसुद्धा तळमळ आहे. नक्कीच त्यांचं हातूनच या जमातीला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. त्यासोबतच आज जो 65वा महाराष्ट्र दिन आहे, 1 मे, या महाराष्ट्र दिनानिमित्त जर कदाचित हा महाराष्ट्र मराठी भाषेच्या अनुषंगाने आमच्या CPN बेरारचे तुकडे झाले नसते, तर कदाचित आमचे डॉक्युमेंटेशन किंवा आमचं कागदपत्रीय देवाणघेवाण योग्यरित्या MP गव्हर्नमेंट किंवा छत्तीसगड गव्हर्नमेंट किंवा जेही इथलं पूर्व विदर्भ बसला असता त्यांना योग्यरित्या पुरवला गेला असता. कुठेतरी आम्ही विघटित झालो. यामुळे आम्हाला कदाचित न्याय मिळण्यामध्ये किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारची इच्छा नसल्याच्या कारणामुळे हा वेळ होत आहे. आम्ही अपेक्षा करू की या जो CPN बेरार जुना आहे, जो पूर्व विदर्भ, जो पूर्वीचा विदर्भ आहे, तो विदर्भ राज्य नक्कीच बनाव. पुढल्या 1 मेच्या अगोदर, कारण की जे BJP सरकार जे बसलेलं आहे ते विदर्भ वेगळा या मुद्द्याला धरूनच ते 2014ला त्यांनी लढा लढला होता. पण कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे
आणि बाबासाहेबांचं सुद्धा म्हणणं होतं की छोटं राज्य प्रगतिशील असतो. या जमातीला सांस्कृतिक वारसा आहे, ढालपूजा आहे, वाघोबा नागोबा ढालपूजा आहे, पारिकुपारलिंगो मारायता जंगो कलिकंकाली मा यांचं विदर्भामध्ये मोठे ठाणं आहे. बहुतांश आदिवासी गोंडगोवारी जमातीमध्ये भूमिका संघ आहे, ज्यामध्ये रमेशरावजी भूमिका रमेशरावजी साहेब आहे, आमचे अमन नेवारे साहेब आहे आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये अनेक शिष्यसुद्धा आहे जे आमची संस्कृती, नैसर्गिक संस्कृती जपण्याचं काम करत आहे. नक्कीच आपल्याला न्याय मिळेल आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीची जुनी अभ्यासक टीम आणि नवीन अभ्यासक टीम आपापल्या पद्धतीनं कार्य करत जरी असली तरी या जमातीला न्याय देईल अशीच अपेक्षा करतो. कारण की त्यांनी त्यांचा मार्ग वेगळा निवडलेला आहे. त्यांना व्यक्तिगत विषयावर ते व्यक्तिगत लढाई लढणार आहे. ज्या लोकांना व्यक्तिगत लढाई लढायची आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. नक्कीच आम्ही सामूहिक लढाई लढणार आहोत, कारण की आम्ही हातावर आणून पानावर खाणारे लोक आहोत. आमच्या जमातीकडे एक हायकोर्टाची केस टाकायसाठी लाखो रुपये नाही आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी करोडो रुपये नाही आहे. त्यामुळे आम्ही सामूहिकरित्या कोर्टाचा लढासुद्धा लढू आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही एक एक रुपयाच्या माध्यमातून जमात बांधवांच्या तन मन धनाने ही लढाई लढू आणि नक्कीच जिंकू. सर्वांना जय सेवा, जय जोहार आणि परत एकदा आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या जमात बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.